होम लोन ग्राहकांनो सावधान. जर तुम्ही आता प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा सावधान. जागतिक अनिश्चितता व बदलत्या आर्थिक समीकरणामुळे येणाऱ्या काळामध्ये बँकिंग क्षेत्राचे नियम चेंज होऊ शकतात. नमस्कार, मी संजय उत्तम वागडे, रिअल इस्टेट क्षेत्रात रेरा सर्टिफाईड सल्लागार म्हणून कार्यरत आहे. जर तुम्ही सध्याच्या परिस्थितीत जे इराण अमेरिकेचं युद्ध चालू आहे, ह्या परिस्थितीत जर घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टीची दक्षता ही नक्की घ्या. ह्या उद्भवलेल्या जागतिक परिस्थितीमुळे होम लोन जे आपणास मिळणार आहे ते आता कमी प्रमाणात मिळू शकते. ते 60 ते 65% तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनच्या प्रमाणात असू शकते. त्यामुळे तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल व बिल्डरला टोकन देत असाल तर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या बँकेशी संपर्क करा व तुम्हाला किती रकमेचं होम लोन मिळू शकते हे तुम्ही एकदा पुन्हा चेक करा. तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात संबंधित तुमची बँक काय विचार करते हे देखील समजून घ्या. कारण ह्या परिस्थितीत काही क्षेत्रासाठी बँक आकडता आत देते व त्यांना कमी लोन देते. त्यामुळे तुम्ही हे देखील चेक करा की तुम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करत आहात त्या इंडस्ट्रीसाठी किती रकमेचं तुम्हाला होम लोन देऊ शकते. तसेच तुम्हाला देखील माहित असेल की बिल्डर त्यांचं घर लवकरात लवकर विकण्यासाठी सबवेन्शन स्कीम ह्या तुम्हाला ऑफर करतात. सबवेन्शन स्कीम म्हणजे काय की तुम्ही बुकिंगच्या वेळी 20% रक्कम द्या व उर्वरित रक्कम फिट आउटच्या वेळी द्या. ह्या स्कीम देखील येणाऱ्या काळामध्ये आरबीआयचे त्याच्यावर कडक निर्बंध येऊ शकतात. ह्या स्कीम आरबीआय पुढे काळामध्ये बंद देखील करू शकतात. त्यामुळे ह्या गोष्टीचा पण तुम्ही गांभीर्याने विचार करा की ह्या स्कीम मध्ये तुम्हाला जायचे आहे की न जायचे आहे. कारण बँकिंग आणीबाणीच्या काळामध्ये फार मोठे बदल करते. अमेरिका युद्ध हे असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये होम लोनचे रेट हे वाढतच राहते व तुमचं मासिक बजेट ही बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही योग्य ती दक्षता घ्या. कारण 2008 मध्ये लेमन ब्रदर्सचे जे क्रायसिस झाले त्यावेळी भारतातील बँकेने ह्याच गोष्टी अंमलात आणल्या होत्या. हे मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत आहे. येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला काही होम लोन किंवा घर घेण्याच्या संदर्भात सल्ला हवा असेल तर मी तो तुम्हाला नक्कीच देईन. तुम्ही मला शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल